आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज खूप आनंद होत आहे की आज आपल्या आगरी समाजाच्या वतीनं आपल्या या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपण साजरा करत आहोत. आज खऱ्या अर्थानं मला बाहेरच जायचं होतं, पण बाबूशेठ आणि तुमचा फार आग्रह होता, त्यामुळे मी माझं फ्लाईटचं तिकीट कॅन्सल केलं आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. मित्रांनो, आज तुमच्यासारख्या छोट्या घरातूनच माझा जन्म झाला. 1ली ते 7वी माझं मराठीमध्ये शिक्षण झालं. 1ली ते 7वी माझा प्रथम क्रमांक, 8वी ते 10वी द्वितीय क्रमांक. त्यानंतर मी ICICI, HDFC, इंडसइंड अशा बँकेत बँक मॅनेजर म्हणून काम केलं. एडलवाईज या कंपनीमध्ये नवी मुंबई एअरलाईन म्हणून काम केलं. त्यानंतर या समाजाचं साठी देणं आहे, या देशासाठी आपलं काहीतरी करणं आहे, यासाठी मी राजकारणात आलो. 2012 साली सरपंच झालो आणि आज पहिल्याच प्रयत्नात जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आज तुमच्याकडे एक आगरी समाजाचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्याचा अध्यक्ष झाला. खऱ्या अर्थानं 27 मार्च रोजी आपण जो रायगड जिल्हा परिषदेचा बजेट सादर केला, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण शिक्षणावर जास्त भर दिला की आपल्या मराठी शाळा आणि आपल्या अंगणवाड्या या डिजिटल झाल्या पाहिजे. प्रत्येक शाळेमध्ये आपण LED स्क्रीन, वायफाय, वॉटर फिल्टर, त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये प्रोजेक्टर, प्रत्येक शाळेत कॉम्प्युटर देण्याचं आपण त्या बजेट पुस्तिकेमध्ये 100% सर्व शाळांना करण्याचं काम आपण हाती घेतलं. आज खऱ्या अर्थानं बघितलं तर आज माझा आगरी समाज पुढे जात आहे. आज आगरी समाजातील अनेक मुलं MPSC, UPSC सारख्या एक्झाम पास होऊन आज कलेक्टर, CO च्या पदावर जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना आज विनंती आहे की आपण ध्येय निश्चित करून आपण पुढे झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज या वयाच्या 7व्या वर्षी पुण्यामधून बँगलोरला गेले, तिथं चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आज ते ह्या विश्वाचे राजे झाले. आणि तुम्हाला आज जर खरोखर पुढे जायचं असेल तर तुम्हाला चांगलं शिकलं पाहिजे. शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा पाय आहे आणि जर तुम्ही चांगले शिकले तर आपल्या समाजाचं नेतृत्व तुम्ही पुढे जाऊन करू शकता. तुमच्यातील अनेक विद्यार्थी कलेक्टर होतील, तुमच्यातील अनेक विद्यार्थी CO होतील, तुमच्यातील अनेक विद्यार्थी वकील होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण आपल्या समाजाचे ऋण फेडण्याचं काम करू. आणि आपण आता थोड्या वेळात म्हटलं की आपला जो रस्त्याचा विषय होता तो तुम्हाला मी ऍक्च्युली सूचनाच केली होती की तुम्ही काम पूर्ण करा, तर लोकार्पण करायला आम्ही येऊ. त्यानंतर आपण जो प्लॉट आपण जो खरेदी करत आहात त्या प्लॉटसाठी पण काही निधीची तरतूद होते का याची मी चाचपणी करतो आणि ते होत असेल तर 100% निधी रायगड जिल्हा परिषद माध्यमातून मागण्याचा त्याच पद्धतीनं आज हुतात्मा इलाजी गोमाजी पाटील यांच्या नावानं जी मानवी शाळेसाठी आपण जी शाळेसाठी मागणी केली नावासाठी, तर त्यासाठी माझी सुद्धा आग्रहाची भूमिका असेल. या संदर्भात काय नियम अटी आहेत मी चेक करतो आणि जर होत असेल सर्व परिपूर्ण तर पुढच्या आठवड्यातच हे नावाचं मी 100% आज आपण इथे फार चांगला कार्यक्रम करत आहात. आज खरोखर आपल्या समाजातील मुलं पुढे गेली पाहिजेत यासाठी आपण कर्जत तालुका आगरी संघटनाच्या माध्यमातून हा काम करत आहात. आज या कर्जत तालुक्यामध्ये 84 आगरी गाव आहेत आणि 1987 पासून या संघटनेची स्थापना करण्याचा प्रयत्न राघव नागो भगत यांच्या पुढाकाराने झालं आणि 1989 साली ही कर्जत तालुका आगरी समाज संघटना स्थापन झाली. आणि आज आपण सातत्याने ज्या पद्धतीने समाजासाठी काम करत आहात ते खरोखर वाखाणण्याजोग आहे, कारण आपला आगरी समाज हा पुढे गेला पाहिजे. आज आगरी समाजातील आज आपलेच रामशेठ ठाकूर साहेब यांची आपण जर प्रगती बघितली तर शिक्षक म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि शिक्षकाच्या पेशामधून आज ते आपल्या समाजाचे नेते बनले आणि त्यांच्या माध्यमातून आज नवीन शिक्षण संस्थेसाठी साधारणतः 25 ते 30 कोटी रुपये निधी त्यांच्या माध्यमातून दिले गेले. तर तुम्ही खऱ्या अर्थानं शिक्षण घ्याल तरच पुढे जाल. आणि आपण मला इथे बोलवलात, माझा मान सन्मान केला. येणाऱ्या काळात समाजासाठी जे जे करता येईल त्यासाठी मी कटिबद्ध असेल. तुम्ही ज्याच्यासाठी गोष्टी माझ्याकडे याल निश्चित आपल्या पाठी मी 100% उभे राहील. बाबूशेठ घारे यांच्याकडे पुढे जात नाही, त्याच्या पाठीशी आपण मी आज भारतीय जनता पार्टीचा असेल तरी मी पहिल्यांदा आगरी समाजाचा आहे आणि पाठीशी ठामपणे पाठीमागे राहण्याचं काम मी करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.